गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना। कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा। संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद, गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद रे गाव संवाद, गाव संवाद। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील। मी महाराष्ट्र चॅनलच्या गाव संवाद या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण आहोत राजश्री शाहू नाट्यगृहाच्या या प्रांगणात आपण आहोत। आपल्या मागे आपण पाहतोय की नाट्यगृह ही आपल्याला दिसतंय। 2009मध्ये राजवर्धन कदम पांडे आमदार होते, त्यावेळेला या नाट्यगृहाची पुनर्बांधणी झाली आणि हे नाट्यगृह जे आहे 2009पासून या शहरामध्ये अस्तित्वात आलं। अतिशय उत्तम अशी ही वास्तू आहे आणि अतिशय उत्तम असं हे नाट्यगृहाचं जे काही बांधकाम आहे ते झालं। त्याच्यानंतर अनेक प्रयोग इथं व्हायला लागले, नाट्य चळवळ रुजायला लागली, पण कालांतराने महानगरपालिकेने असेल किंवा बाकी लोकांनी इकडे दुर्लक्ष झालं आणि आज या नाट्यगृहाची प्रचंड दुरावस्था आहे। इथे अनेक गोष्टींची वानवा आहे। इथं AC व्यवस्थित चालू होतं ते नाही आहे, इथं आता लाईट नाही आहेत आणि असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अनेक गोष्टींच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो नमस्कार, गाव संवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। पहिली चर्चा आपण राजू भावसारांची करणार आहोत, कारण की राजू भावसार इथं सातत्याने इथे असतात आणि ते केअरटेकर म्हणून इथं काम करत आहेत। राजू भाऊ, आपण पाहतोय की या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नाट्य चळवळी चालू आहेत। मग ऑर्केस्ट्राज असतील किंवा आणखी छोटे मोठे संगीत ग्रुप असतील, डान्सचे पण काही ग्रुप्स असतील, त्यांना सातत्याने नाट्यगृहाची तुमच्याकडे मागणी असते आणि आता नाट्यगृहाची दुरावस्था, प्रचंड दुरावस्था झालेली आहे। आपण काय सांगाल की कशा पद्धतीने हे झालं पाहिजे आणि काय झालं पाहिजे? आपण आपल्याला विचारण्याचं कारण असं आहे की आपण आता सध्या इथं केअरटेकर आहात म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय, बोला तर। यासाठी महाराष्ट्रामध्ये हे 3 नंबरचं राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर हे संबोधलं गेलं होतं आणि इथे तसं बघायला गेलं प्रशासनाचं थोडंसं दुर्लक्ष झालं आहे। दरवर्षी या कला मंदिरसाठी एक विशिष्ट असा निधी यायला पाहिजे होता, तो काही आला गेला नाही। बाकीचं प्रशासनाने ज्या वेळेला काही कलाकार येतात इथं, तर आज बांधून 15 वर्ष झाले। माझ्याकडे 2017पासून हे केअरटेकर करण्यासाठी माझ्याकडे आलं, तेव्हापासून हे कार्यक्रम मी करतो आहे आणि याच्यामध्ये जर महानगरपालिकेने दरवर्षी याचा खर्चाचा एक निधी तयार करून जर याच्याकडे लक्ष दिलं असतं तर ही धुळे शहरातली एक चांगली वास्तू आहे, ज्या वास्तूमध्ये मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथे कलाकारांना चांगला वाव मिळणार आहे। मुळात कोट्यावधी रुपयाचा निधी येतो, पण हा शाहू महाराज नाट्य मंदिरापर्यंत पोहोचत नाही। काय येत नाही याचं कारण तर कलावंतांना माहिती आहे, परंतु ज्या वेळेला कलावंत आमच्याकडे येतात आणि ते मागणी करतात की बुवा आम्हाला विनामूल्य पाहिजे, आम्ही हे BOT तत्त्वावरती घेतलेलं आहे। BOT तत्त्वावरती आम्हाला पण काही बंधनं आहेत। आम्ही महानगरपालिकेला कर स्वरूपात काहीतरी रक्कम भरतो, तर महानगरपालिकेने ज्या वेळेला BOT तत्त्वावरती आम्हाला दिलं, काही बंधनं बांधून दिली आहेत की महानगरपालिकेसाठी 15 कार्यक्रम विनामूल्य द्यावे। यामध्ये महानगरपालिका या कार्यक्रमाचं पत्र देऊन आमच्याकडनं ते करून घेतात, परंतु कलावंत जे आहेत ते कलावंत अतिशय गरीब असतात, त्यांना कोणी स्पॉन्सर मिळत नाही किंवा ते फिरून वगैरे त्यांच्याकडे जो होणारा जो खर्च आहे आणि धुळ्यामध्ये जी काही सांस्कृतिक चळवळ आहे, इथे लोकांचं फार कमी प्रमाणामध्ये शाहू महाराज नाट्य मंदिरामध्ये येणं असतं। तर कलावंतांसाठी माझ्या मते हे शाहू महाराज नाट्य मंदिर हे सुशोभित तयार करून इथे इतर कार्यक्रमासाठी जर केअरटेकरांना जर सांगितलं तर ते करता येऊ शकतं आणि हा एक मोठा पांढरा हत्ती आहे। शाहू महाराज नाट्य मंदिर म्हटलं, आपण छोट्याशा घराची एक दिवस जर साफसफाई केली तर आपल्याला माहिती आहे की आपल्या घराची काय दुरावस्था होते। इथे आज 15 वर्ष झाली आहे। 15 वर्षामध्ये इथे जर सुशोभीकरण जर व्यवस्थित झालं तर ही एक महाराष्ट्रातली चांगली वास्तू ही उदयास येईल आणि कलावंतांच्या ज्या अडीअडचणी त्या जर प्रशासनाने समजून घेतल्या
तर मला वाटतं की धुळे शहरामध्ये चांगले चांगले कलावंत आहेत. त्या कलावंतांना एक विशिष्ट अशा सवलती देऊन हॉल विनामूल्य द्यावा त्यांनी, किंवा जे काही नाममात्र कलावंतांच्या ज्या काही संस्था आहे ते जे कार्यक्रम आणतात बाहेरून, त्या लोकांना सहकार्य करावं महानगरपालिकेने असं मला वाटतं. बरोबर. यामध्ये मी जरी व्यावसायिक असलो पण मी पण एक कलावंत आहे. मला कलावंतांची जाणीव आहे. ते 10-10, 20-20, 50-50 रुपये गोळा करून एक टाईम नाश्ता करून इथे प्रॅक्टिस करतात. माझे पण काही हात प्रशासनाने बांधलेले आहेत किंवा यांना इतक्या प्रमाणात द्यायला पाहिजे, तितक्या प्रमाणात द्यायला पाहिजे. इथे लाईट नाही आहे, मान्य आहे लाईट नाही, पण गोष्ट अशी होती की जर याला एक्सप्रेस फिटर लाईन होती, त्याचं तुम्ही वापरा नका वापरा 70,000 रुपये लाईट बिल महिन्याला यायचं. आणि या शाहू महाराज नाट्य मंदिराची जी लाईट व्यवस्था आहे ती इतकी स्ट्रॉंग आहे की हिला कमीत कमी 250 kVचा लोड लागेल असं यांची ही सुविधा तयार केली गेली होती. म्हणजे मी सांगितलं ना की महाराष्ट्रात 3 नंबरचं असं शाहू महाराज नाट्य मंदिर होतं की ज्यात सर्व पद्धतीने या सुखसोयीसाठी त्याला अफाट खर्च होतो. आता ज्या 250 kVचं जनरेटर चालवायचं म्हटलं तर एका तासाला साधारण 43 लिटर जनरेटरला पेट्रोल डिझेल लागतं. तर ते कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा कलावंताला हे होत नाही. त्यांच्या इथे राहण्यासाठी जर व्यवस्था करायची म्हटली तर मीटर सिस्टीमने जर आपण करायचं म्हटलं तर खटका चालू केला तर नुसतं एका वेळेला 37 ते 38 युनिट फिरतं. ते एका मिनटाला, एका तासाला नाही, एवढं इथली ही सुविधा आहे. पण जर महानगरपालिकेने आणि आता येणाऱ्या प्रतिनिधीने जर प्रामुख्याने लक्ष दिलं तर मी सांगतो की महाराष्ट्रात असं कुठलाही ची व्यवस्था नाही. अशी व्यवस्था या शाहू महाराज नाट्य मंदिरात जर झाली तर कलावंतांना पण काहीतरी न्याय मिळेल. आणि कलावंतांसाठी कलावंताच्या ज्या काही अडीअडचणी त्या महानगरपालिकेने समजून घेतल्या तर हे कलामंदिर हे 365 दिवस हे अहोरात्र चालेल आणि ते वर्धळ राहील. तर मी प्रशासनाला आणि कलावंतांना एक विनंती करेल की बुवा आपण प्रशासनाच्या सान्निध्यात राहून प्रशासनाकडनं आणि येणाऱ्या कोणी विधानसभेचे कोणी आमदार जे काही निवडून येतील त्यांच्याकडनं त्यांच्या निधीतून हा कार्यक्रम करून इथे शाहू महाराजला सुशोभित करून महाराष्ट्रात नावरूपात येईल आणि चांगले चांगले नाट्य आणि ऑर्केस्ट्रा वगैरे कार्यक्रम वगैरे इथे यायला पाहिजे. यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळा बाहेरील जे लोक आहे, मुंबई पुण्याचे जे नाटक करणारे लोक आहेत त्या लोकांना इथे सुविधा पूर्ण मिळत नाही. सुविधा मी जेवढ्या परीने देता आला तेवढा येतो, परंतु ते म्हणतात तुमच्याकडची दुरावस्था असल्यामुळे मी तुमच्याकडे कार्यक्रम ठेवू शकत नाही. तर त्यामुळे तिकडचे लोकही काही इथे येण्यास इंटरेस्ट नसतात. पण जर महानगरपालिकेने सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टिकोनातून माननीय कलेक्टर महोदय, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जर याकडे जर लक्ष दिलं तर साधारण 3 महिन्यामध्ये हे शाहू महाराज नाट्य मंदिर असा उल्लेखनीय तयार होईल की महाराष्ट्रात यांचं नाव घेण्यासारखं होईल. तसंच आता पुढे राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरांचा पुतळाही तयार होतो आहे. तेही एक बघण्यासारखं असं स्मारक तयार होतं इथं. तर ह्या जागेला चांगले दिवस येतील. तर मी कलावंतांना आणि प्रशासनाला एवढीच विनंती करेल की आपण सर्वांनी लक्ष घालून हे आपलं राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर कसं सुशोभित करता येईल आणि कलावंतांना कसं काय याच्यापासून कार्यक्रमाला सहकार्य करता येईल या त्यांनी एवढी विनंती आहे. आपण पाहतोय राजू भाऊ गेल्या अनेक वर्ष, किती वर्षापासून आपण याचं काम बघता? आपण 2017 पासून मी हे शाहू महाराज नाट्य मंदिर बघतोय. 2017 पासून शाहू महाराज नाट्य मंदिराचं जे काही काम आहे किंवा याची जी काही ज्याला आपण तो निगराणी आहे त्याची काळजी घेण्याचं काम राजू भाऊसाहेब करतायत. आणि त्यामुळे अनेकदा कलावंतांचे काही नाटकं असतील किंवा एकांकिका स्पर्धा असतील किंवा बालनाट्य स्पर्धा असतील किंवा एक पात्री अभिनय असेल तर अशा या सगळ्या बाबतीतून अनेकदा कलावंत राजू भाऊंना भेटतात आणि राजू भाऊंकडे व्यथा मांडतात. कधी कधी राजू भाऊंवरती राग पण व्यक्त करतात. पण मग या सगळ्या ज्या काही व्यथा आहेत या सगळ्या व्यथांवरती राजू भाऊंनी आता आपल्या सगळ्यांसमोर प्रकाश टाकलेला आहे. मुळातच इथं महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि कुठल्याही प्रकारचा निधी जो दर महिन्याला बाजूला काढला पाहिजे तो निधी काढला जात नाही. त्याच्यामुळे या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि परिणामी नाट्यगृहाची काळजी घेतली जात नाही आणि नाट्यगृह आता आज अतिशय वाईट अवस्था आहे. म्हणजे मुंबईचे कलावंत जसं राजूभाऊंनी सांगितलं की कमर्शियल नाटकं येत नाहीत. कमर्शियल नाटकं का येत नाहीत तर कमर्शियल नाटकांनी इथली बाथरूमची अवस्था, इथली पाण्याची अवस्था जी काय बघितली ती बघितल्यानंतर ते म्हणतात की इथं न आलेलं बरं. अशा प्रकारचं सगळी एकंदरीत चर्चा असते. आपण काय सांगाल?
आपणही नाट्य चळवळींच्या माध्यमातून आपण एकत्र येत असतो आणि अनेकदा या नाट्यगृहावरती प्रत्येक माणूस आला की भाष्य करतो. ज्याला नाटकातलं काही कळत नाही तोही म्हणतो की अरे तुमच्या खुर्च्या तुटल्या, तुमच्याकडे साऊंड सिस्टीम नाही, तुमच्याकडे हे नाही. काय आपण सांगाल की अगदी येणारा कॉमन मॅन देखील नाट्यगृहाला आता शिव्या घालतो, नाट्यगृहाच्या दुरावस्थेवरती बोट ठेवत असतो. काय आपण म्हणाल? नाही, मुळात आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला की नाट्यमंदिराच्या खुर्च्यांची दुरावस्था आहे. मुळात नाट्यमंदिरला येणारा जो काही नाट्यकर्मी आहे हा कलावंत असतो. तो कलावंत कधी अशी अपेक्षा करणार नाही की नाट्यमंदिराची दुरावस्था व्हावी. धुळ्यातील काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना नकळत म्हणावा किंवा मुद्दामून म्हणावा नाट्यमंदिराची दुरावस्था करावी, कुठल्या किंवा एखाद्या चांगली व्यवस्था मांडलेली आहे त्या ठिकाणी दुर्व्यवस्था कशी होईल त्या पद्धतीने करावं. असे काही महाभाग धुळ्यात कलाकार नाही आहेत, पण असे काही प्रेक्षक वर्ग आहेत जे काही याला नाट्यमंदिराची दुरावस्था झाली. त्याच्यासाठी राहिला प्रश्न 2008 साली ज्यावेळेला नाट्यमंदिराची निर्मिती झाली त्यानंतर आजपर्यंत कुठल्या एखाद्या पदाधिकाऱ्यांनी किंवा एखादा जो प्रथम नागरिक असतो आपल्या धुळ्याचा त्यांनी येऊन पाहणी केली याची. मुळात व्यवस्थापक जे आहेत संपूर्ण अधिकार हे व्यवस्थापकाचे नसतात. व्यवस्थापक हा तिथला एक कर्मचारी असतो. म्हणजे शासन आणि जी आता जी वस्तू बांधली गेली आहे याच्यामधला दुवा आहे तो व्यवस्थापक आहे. आम्ही प्रत्येक वेळेस व्यवस्थापकाशी भांडू शकतो, पण व्यवस्थापक आम्हाला तेवढा रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे ना, कारण की त्यांनाही काही कुठेतरी बांधलेले ते. महानगरपालिकेने महापौर करंडक आज अनेक शहरामध्ये महाराष्ट्रात होतोय. आज धुळ्यामध्ये सांस्कृतिक दरवर्षाला निधी उपलब्ध होतो. आमदार करंडक देखील होता अनेक ठिकाणी. महापौर झाला नाही तर आमदार कुठून होणार? मग हे असं आमदारांना हे लक्षात आलं नाही का? आज राजू भाऊंनी आत्ता सांगितलं की छत्रपती शाहू महाराजांचा स्मारक इथे होतं आहे. अभिनंदनाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण तसं होत असताना किमान ज्यांनी कोणी याच्यासाठी निधी आणला आहे त्यांनी त्या मिनिटाला नाट्यमंदिराची व्यवस्था बघितली असती, दुर्दशा बघितली असती, त्याला त्यावेळेस काही थोड्या प्रमाणात निधी भेटला असता. या बाबतीत एक सांगू इच्छितो मी, 2017पासून धुळे शहरासाठी जो काही संस्कृतीसाठी निधी प्राप्त होतो तो आज तागायत आपल्याला मिळालेला नाही आहे. पण महानगरपालिकेच्या अंतर्गत आणि कलेक्टर ऑफिसच्या प्रशासनाच्या इथे जो बी आला निधी तो परत गेलेला आहे. माझ्या माहितीनुसार तो निधी न वापरण्यात आल्यामुळे तो परत गेला आहे. तर कलावंतांनी त्याही गोष्टीचं बघायला पाहिजे की निधी किती येतो आहे आणि हा निधी कुठे खर्च होतो आहे आणि कशा पद्धतीने कलावंतांसाठी हे कार्य केलं जातं आहे हे बघणं गरजेचं आहे. इथे कलावंत आहेत अनेक. भट्टू चौधरी हे आपल्या धुळे शहराचं एक भूषण आहे आणि भट्टू चौधरी अनेक चित्रपटामध्ये काम करत असतात. अनेक ठिकाणी ते आजही बिझी आहेत आणि अनेक चित्रपट त्यांचे येऊन गेले आहेत. भट्टू, आपण काय सांगाल या नाट्यगृहाच्या बाबतीत? सातत्याने आपण इथे पण मागे नाटक केलं होतं. आपल्या त्या नाटकाचं नाव मला तंगा मंगना दंगा, त्यावेळेला पण आपण बोललो होतो राजू भाऊंनी प्रचंड आपल्याला सहकार्य त्यावेळेला केलं होतं. काय आपण सांगाल नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये काय अपेक्षा आहेत? मुळात धुळ्याला खूप मोठी सांस्कृतिक म्हणजे इतिहास आहे. धुळ्याला अनेक दर्जेदार नाटकं या अगोदर इथं जे कलामंदिर होतं त्या ठिकाणी होत होतं ते, आणि अनेक स्थानिक कलाकार पण खूप छान पद्धतीने या ठिकाणी नाट्य चळवळ जिवंत ठेवत होते. अनेकांचा त्यात मोठा सहभाग आहे. दरम्यानच्या काळात अतिशय दिमागदार अशा या राजश्री छत्रपती शाहू महाराजांची निर्मिती झाली. आम्हा कलाकारांचा आनंद गगनात मावेना असा झाला. खूप छान वाटलं. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या दरम्यानच्या काळात प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आणि त्यानंतर राजूभाऊ जे बोलले ते 100% खरं बोलले की त्यांच्याकडे जे काम दिलं आहे ते सांभाळण्याचं काम दिलं आहे, त्यांनी ती जबाबदारी पूर्णतः पाळली. परंतु आता हर्षलदादा जे बोलले की काही रसिकांनी ते चेअर्स वगैरे तोडल्या, तर माझं असं म्हणणं आहे की शाहू नाट्यगृह हे फक्त नाटकांसाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दिलं गेलं पाहिजे. या ठिकाणी अनेक पक्षांचे अनेक राजकीय कार्यक्रम होतात, जिथं खूप हौशी कलाकार नसतात, तिथं फक्त कार्यकर्ते असतात आणि ते कलाकार जे कार्यकर्ते असतात ते या ठिकाणी नाचधूस करतात. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपल्या इथल्या वॉशरूम वगैरेची जर व्यवस्था बघितली तर अक्षरशः ओकर येईल अशी परिस्थिती आहे. भरत जाधवांचं नाटक होतं आबा, त्यावेळी भरत जाधवांनी बाहेर येऊन एक प्रेस घेतली होती आणि अक्षरशः धुळे शहराच्या या नाट्यगृहाचे आणि आम्हा कलाकारांचे देखील पर्यायाने की या स्थानिक कलाकार करतात काय नेमके याकडे दुर्लक्ष कसं होते, तर वाभाडे काढले होते. मला एकच म्हणायचं आहे की आपल्या धुळे शहरात
अनेक राजकीय पुढारी आहेत, अनेक लोक आहेत की जे प्रचंड निधी आणतायत. आपण रोज वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते वाचत असतो. परंतु जर कलेला राजाश्रय नाही मिळाला तर ती कला लोप पावत असते. ही एक कॉमन म्हणच आहे. आम्हालाही असा राजाश्रय हवा आहे. आम्ही अनेक वेळा या संदर्भात निवेदन दिलेले आहेत, अनेक वेळा तक्रारींचे अर्ज दिलेले आहेत, परंतु आमच्या अर्जांना कुठेतरी केराची टोपरीच नेहमी मिळालेली आहे आणि ती आमची अस्वस्थता आहे. आणि आज या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी झालं गेलं ते गंगेला मिळालं, पण इथून पुढे तरी नाट्य चळवळ, सांस्कृतिक चळवळ जर जिवंत ठेवायची असेल तर जी काही उमेदवार आज उभी आहेत त्या सर्वांना आम्ही कलाकार एक नम्र विनंती करू इच्छितो की आपण एकदा फक्त येऊन नाट्यगृहाची दुरावस्था बघा. आपल्यालासुद्धा खूप वाईट वाटेल आणि आम्हा कलाकारांना तर त्यापेक्षा जास्त वाईट वाटतंच आहे. तर कोणीतरी एखाद्या उमेदवाराने याच्याकडे लक्ष द्यावं आणि हे सुशोभीकरण करून द्यावं. धुळ्यात यापूर्वी देखील अनेक दर्जेदार नाटकं झालेली आहेत, परंतु आता नाट्यगृहात नाटकं होत नाही. मी आता जस्ट एक नाटक आणलं होतं ते हिरे भवनला ठेवावं लागलं, कारण तिकडनं मुंबई पुण्याचे लोक सांगतात की नाही शाहू नाट्यगृह चालणार नाही. म्हणजे मला सांगा, मी ना दुरावस्था विषयावरती बोलण्यापेक्षा आहे ना एक मिनिट त्यांच्याशी ते बी विचार हे बाय प्रत्येकाच्या गोष्टी दुरावस्था ही प्रेक्षक पण करतात. तुम्ही आता बरं जाधवांचं बोललो, एक मिनिट ऐकून घ्या. आता इथं एक मिनिट ऐका राजू विषयाला फाटे नको. आपण नाट्यगृहाच्या बाबतीत बोलतो, आपण या विषयावरती बोलतो. करतो मी की ही जी दुरावस्था झाली हिला कोण कारणीभूत आहे, याला कोण कारणीभूत आहे. म्हणजे इथं फक्त नाटकाचे प्रयोग होत असतील 100% आणि मग त्या दुरावस्थेला पण नाट्य कलावंत किंवा नाट्यरसिक जबाबदार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, या ठिकाणी नाटकं कमी होतात आणि इतर कार्यक्रम जास्त होतात. फॉर एक्झाम्पल लग्न होतात, साखरपुडा होतात, विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम होतात आणि ते पण लोक इथे येतात. तर या दुरावस्थेला ही सगळीच मंडळी जबाबदार आहे. हा माझं काय सांगशील? आपली नाट्यगृहाच्या चर्चा चालली आहे बरं का, तर काय वाटतं काय झालं पाहिजे? सर आम्हाला तर खूप वाटतं, आम्ही कलावंत आहे, रंगकर्मी, आम्ही इथं खूप व्यावसायिक नाटकासाठी वाट बी बघतो की अरे वाईट कंडिशन आहे की आम्ही तर एक विचार करतो की ओपन थिएटरची निर्मिती व्हावी धुळ्यासारख्या शहरामध्ये. पण कालांतराने हे नाट्यगृह आपलं जे धुळ्याचे मोठं आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर की कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे. कलाकार हा आर्थिक दृष्टीकडून सक्षम नाही, आर्थिकदृष्ट्या करून सगळे निधी गोळा करून नाटकाची निर्मिती करता, राज्य नाट्य म्हणा अशा विविध स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग असतो प्रामुख्याने. पण त्यांना सहकार्य म्हणून राजू सर तर नेहमी मदत करता, फुलाची पाकळी म्हणून त्यांचा नेहमी सपोर्ट होतो. पण ते बी किती करतील. तर माझ्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आम्हा सगळ्या कलाकारांकडून तुम्ही काहीतरी एक नाट्यगृहासाठी काहीतरी करावं, जेणेकरून धुळ्यातले खूप सारे कलाकार आहे जे खूप धुळे जिल्ह्याचं नाही तर बाहेर खूप नाव रोशन करू शकतात, की त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला ना तर ते संधीचं सोनं नक्कीच करतील असं मला वाटतं. काय तुझी काय प्रतिक्रिया आहे, काय सांगशील? मला हेच म्हणायचं आहे की आता मागील काही वर्षापासून आम्ही इथे शाहू महाराज नाट्य मंदिराशी जुळलेले आहोत आणि आम्ही याच्यापूर्वी पण भरपूर आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. आता माझं नाव साबीर शेख आहे, मी राहायला मुंबईला, मी आहे धुळ्याचा प्रॉपर, भाऊ यांना माहिती आहे. तर आता मी पण प्रोडक्शन मॅनेजरचं तिचं काम करतो. मी बरेचसे पिक्चर केले. मी आता रोहित शेट्टीचे 2 पिक्चर केले, सूर्यवंशी, सिम्बा गेली, इथे पण आम्ही काम केलं. पण आता बोलायचं व्यवस्था असं आहे की आपलं हे जे मंदिर आहे आपलं हे नाटकाचा, इथनं आपले सगळ्यांना एक रोजगार भेटतो, एक ओळख भेटते आणि इच्छुक जे कलाकार आहे त्यांना इथे संधी आहे धुळ्याला. आणि धुळ्यामध्ये पण एवढे लोक एवढे सक्षम आहे, लहानपासून तर मोठेपर्यंत जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे ते सगळे करू शकतात. पण फक्त कुठे ना कुठे मला हेच म्हणायचं आहे प्रशासनाची की प्रशासन तोपर्यंत आम्हाला सहकार्य करणार नाही, इथे नाट्यगृहाला ते बघणार नाही, ते त्याची दुरवस्था ते सुधारणार नाही, तर आम्ही कसं काय पुढे जाणार, आम्ही कसे लोकांना तिचे हे आणणार आहे. बरोबर काय आपण सांगणार? आपली नाट्यगृहाची चर्चा चालली आहे आणि ही चर्चा आपण पाहतोय की अगदी इलेक्शन लागलं, आपण मागच्या वेळेला पण इथं चर्चा केली होती, आपण निवेदनं दिली आहेत, अनेक गोष्टी यांची निवेदनं आपण दिलेली आहेत, आयुक्तांना भेटलो आपण, अनेक प्रकारच्या मागण्या आहेत, पण कुठल्याही प्रकारची मागणी पूर्ण होत नाही आणि नाट्यगृहाकडे कुणी फिरकायला तयार नाही, लक्ष द्यायला तयार नाही प्रशासनातील व्यक्ती. काय आपण सांगाल ह्याच्या बाबतीत? मी एवढं म्हणू इच्छितो की आपल्या धुळ्यामध्ये नाट्यसंस्कृती आहे, खानदेशमध्ये आपला फार गवगवा आहे. एकेकाळी जेव्हा ओपन थिएटर होतं आपलं कलामंदिर नावाने, त्यावेळेस मी भरपूर नाटकं इथं पाहिलेली आहेत. बरोबर, चांगले मोठमोठे कलाकार त्यावेळेस येऊन गेले आणि आज इतकं सुंदर सगळं असतानासुद्धा त्याच्यावर जो दुर्लक्ष झालं आहे त्याच्यामुळे आमच्यासारख्या नवीन कलाकारांना खूप अडचण येते.
जर कधी साधं एखाद्या डायरेक्टरला ऑडिशन वगैरे घ्यायचं राहिलं, काय राहिलं, त्याला स्टेज मिळत नाही, प्रॅक्टिसला जागा मिळत नाही आणि कुठंतरी छोट्याशा जागेवर त्यांना ते प्रॅक्टिस करून आणि ऑडिशन वगैरे द्यावे लागतात. तर माझं एवढं म्हणणं आहे की जोही आमदार, खासदार, आपले महापौर वगैरे जे कोणी आहेत, ज्या ज्येष्ठ मंडळींना जे काही जमेल ते सहकार्याची निधी द्यावी. आणि ही आत्ता मी ऐकलं की खंताची गोष्ट आहे की बुवा निधी आल्यानंतर परत जातो, तिचा वापर होत नाही. तर त्याचं एखादं असं समिती मंडळ स्थापन करावं की जेणेकरून त्या कलाकारांना त्याच्यात घ्यावं की याचा काय काय विल्हेवाट लावायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण याचं मार्गस्थ केलं पाहिजे, असं मी बोलू इच्छितो. आपण बघतोय की म्हणजे प्रत्येक कलाकार या शहरामध्ये एक 3-4 संस्था आहेत ज्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सातत्याने भाग तर घेतच असतात, पण राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बक्षीस देखील आणत असतात. अगदी ज्याला आपण म्हणतो 1 नंबरची बक्षिसं या शहरातले जे काही नाट्यग्रुप आहेत त्यांनी आणलेले आहेत आणि नाट्य परिषदेच्या माध्यमातून देखील त्यांना एक मोठी मदत असते आणि मोठं एक पाठबळ त्यांना नाट्य परिषदेच्या माध्यमातून असतं. मुळातच अनेक दिवसापासून जी अशी मागणी आहे की जसं भटूने एक व्यक्त केलं आणि आता एक हर्षल म्हणून आमचा एक मित्र होता, त्याला एक अर्जंट फोन आला म्हणून जावं लागलं की या धुळे शहरामध्ये आमदार करंडक झालं पाहिजे. आता आमदार करंडक काय याचा अर्थ पण आपल्याला जर कदाचित माहीत नसेल तो देखील आम्हाला समजून सांगायला लागेल. महापौर चषक नावाची एक स्पर्धा असते, ते महापौर चषक काय असतं हे देखील आपल्याला या धुळ्यातल्या राजकारणी लोकांना माहिती नाही आहे. मुळातच माझं असं म्हणणं आहे की भट्टू जसं म्हणलं की कलेला राजाश्रय लागावा लागतो, पण राजाश्रय देण्यासाठी जे काही राजेवरती बसलेले आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या कलेशी घेणं नाही आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या सांस्कृतिक चळवळीशी घेणं देणं नाही आहे. पूर्वी फार मोठमोठ्याल्या सांस्कृतिक चळवळी होत्या, फार मोठमोठ्याले कलावंत होते, या गप्पा मारण्यात आता काही अर्थ नाही आहे. मुळात आज देखील सांस्कृतिक चळवळ चालू आहे आणि आज देखील राज्यनाट्य स्पर्धेमध्ये या धुळ्यातील ज्या काही संस्था आहेत त्या संस्था सातत्याने नाटकं करत आहेत आणि या धुळे शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोशन करण्याचं काम करत आहेत. आणि मुळात जुनी मंडळी फार काम करत होती आणि जुन्या मंडळींनी काहीतरी करून ठेवलं आहे. मुळातच या कलावंतांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. आपण आपल्या काळामध्ये आणि आपण आपल्या कोशामध्ये रममाण होणं पसंत करतो आणि नवीन काय चाललं आहे त्याच्याकडे आपण सातत्याने दुर्लक्ष करतो, सोयीस्करपणे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की या नाट्यगृहाकडे लक्ष देण्याची गरज आहे, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. या नाट्यगृहामध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधाच नाहीत तर कुठून महापौर करंडक स्पर्धा आपण भरवणार आहोत. महापौर करंडक स्पर्धा भरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातनं इथं एंट्रीज येतील, संपूर्ण महाराष्ट्रातनं इथं कलावंत सहभाग घ्यायला येतील आणि या नाट्यगृहाचे जे काही वाभाडे निघतील ते वाभाडे अतिशय वाईट पद्धतीने निघतील. त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की निदान आता ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक संपल्यानंतर तरी आपण या आपल्या शहरामध्ये एक छोटंसं आमदार चषक किंवा महापौर चषक करंडक स्पर्धा आपण एकांकिकांची चालू करूया आणि या नाट्यगृहाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊया. आपण काय सांगाल राजू भाऊ? आपली ही चर्चा चालली आहे नाट्यगृहाच्या बाबतीत केव्हापासून. तुमच्यावरती रोज नाही आहे. इथे नाट्यगृहात कोणी आलं, मी आणि पुन्हा नमूद करू इच्छितो, नाट्यगृहात कोणी आलं की राजू भावसारला शिव्या देण्याचं एक जे काही काम असतं ते एकमेव काम आणि सोपं काम सगळेजण करत असतात. पण जो कोणी शिव्या देतोय तो महानगरपालिकेकडे गेला आहे का, आयुक्तांशी भेटला आहे का, महापौरांना भेटलं आहे का, महापौरांना त्यांनी निवेदन दिलं आहे का, हेही त्याने तपासून बघावं. शिव्या देणं फार सोपं असतं. आज इथं सगळेजण तक्रार करतात की इथं राजू भाऊने गोडाऊन करून टाकलं आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्याच्या कोणाची हिंमत असेल त्यांनी हे नाट्यगृह चालू करावं. हे गोडाऊन आत्ताच्या आत्ता राजू भावसार रिकामं करत देखील करायला तयार आहेत. मुळातच इथं वावर आहे, इथं वर्दळ आहे राजू भाऊंची, इथं लोक असतात म्हणून या नाट्यगृहावरती लक्ष आहे आणि म्हणून हे नाट्यगृह आपल्याला निदान आज दिसतं तरी आहे. कदाचित नाट्यगृह आजपर्यंत जमीनदोस्त देखील झालं असतं. काय आपण सांगू शकाल राजू? आपण एकच सांगू इच्छितो, अजून कोणी असं माईकाला तयार नाही झाला की माझ्या तोंडावर शिव्या देऊन जाईल. हा पहिला मुद्दा. राजाच्या मागे कोणी बोलत असेल बरोबर, हा पहिला मुद्दा. दुसरा, मी एक व्यापारी मनुष्य आहे, मी महानगरपालिकेला टॅक्स भरतो. जर कोणी म्हणेल मला की फुकटात तुम्ही वस्तू द्या तर मला काही आमदारकीला उभं नाही राहायचं आहे. त्यामुळे मी व्यावसायिक मनुष्य आहे. जे काही माझ्याकडे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने जे येतात, ज्यांना जी काही मदत लागली, बाकीचे चांगलंही सांगतात, कोणी वाईटही सांगतात, कोणाच्या तोंडाला झाकण नसतं. प्रत्यक्षात जो करतो त्याला माहिती असं. आणि हा मोठा एक हत्ती आहे, या हत्तीला चालणं एवढं सोपं नाही. आता त्यांनी सांगितलं की फक्त नाट्यगृह करायला पाहिजे. मी सांगतो नाट्यामध्ये जर या कलामंदिरामध्ये नाटक जर महिन्यातून 5 आले आणि प्रत्येकाकडनं 5-5 हजार रुपये बी भाडं घेतलं तर 25,000 रुपये गोळा होतात. तर 25,000 रुपयामध्ये मी पगार काय देणार, लाईट बिल काय काढणार आणि इतर कर्तन साफसफाई काय करणार. बाथरूम साफसफाई करायची असेल तर महानगरपालिकेचे या नाट्यगृहामध्ये 2,000 रुपये तिचे मानधन मोजावे लागतात. इथला वॉचमन 3 टाईम ठेवलं तर त्याचा किती पगार होतो ही तुम्हाला कल्पना आहे. व्यवस्थापक ठेवलं तर फार मोठं काही हा असतं. ते मी एक बिझनेसमॅन आहे. माझं गोडाऊन म्हणजे
मी जर पैसा भरतोय, माझं गोडाऊन असल्यामुळे मी इथं येणं जाणं हे दिवसातून 25 चक्रा माझ्या इथे असतात, माझे 10-15 माणसं असतात. पहिले ज्या वेळेला मी इथे कोणी काही ठेवत नव्हतं त्यावेळेला इथे कोणी यायचं, दगड मारून जायचं, काच फुटून जायचं. मी प्रत्यक्षात ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला जरा भिंती पॅक केल्या. आता बड्डू भाऊंनी सांगितलं की इथे दुरावस्था झाली. दुरावस्था होणारच ना. जर मला जर काही तुमच्याकडनं मानधन नाही मिळालं किंवा मला जर तुमच्याकडनं एवढ्या मोठ्या बिल्डिंगसाठी खर्च करायचं म्हटलं, जर प्रशासनाकडनं काही नाही मिळालं तर मी तुम्हाला सर्व सुविधा तर नाही देऊ शकत ना. AC चालू करायचं यापूर्वी पण मी बोललो की बुवा तुम्हाला जर सरळ नुसतं लाईट बिल जर चालू करत असेल तर एका मिनिटाला 37 रुपये चालतं, 37 युनिट चालतं. 37 युनिट म्हणजे किती रुपये झाले करा, 460 रुपये झाले एका युनिटला. तर एका मिनिटाला जर 1 युनिट चालत असेल तर 3 तासाचं नाटक आहे. तुम्ही सरळ कॅल्क्युलेशन करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की बुवा एका 3 तासाला किती खर्च नाटकाला लागतं. तिथे लागणारे माणसं, तिथलं वायरिंग, हे सर्व गोष्टी प्रिकॉशन घ्यावं लागतात. एवढं सोपं गोष्ट नाही आहे. पूर्वीचं मागे वाढतो. मुद्दा एकच आहे माझं म्हणायचं की प्रशासनाने इथे लक्ष द्यायला पाहिजे. भरपूर ग्रँट्स येतात. त्याच मुद्द्यावरती आपण चर्चा करतोय. आपल्याकडे सुजय भालेराव म्हणून नाट्यकलावंत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या धुळे शहरातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं राज्य नाट्य स्पर्धा होतात तिथं हा जो काय ग्रुप आहे, हा ग्रुप आपली एंट्री टाकतो, आपला प्रवेश घेतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी अनेक चांगली बक्षिसं आपल्या संस्थेसाठी या धुळ्यासाठी आणलीत आणि धुळ्याचं नाव रोशन केलं महाराष्ट्रामध्ये. सुजय, आपण सातत्याने नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये आपण उदासीन आहोत की नाट्यगृहाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. आज हे नाट्यगृहाची जी काय जबाबदारी आहे किंवा केअरटेकर राजू भावसार जरी असले तरी ते सातत्याने आपल्याला सहकार्य करत असतात. सातत्याने आपले जे काही व्यथा समजून घेऊन त्यांना पण 2 पैसे राहिले तर ते आपल्याला मदत करतात आणि नाममात्र दरामध्ये आपण त्यांना सांगतो, पण ते त्यांचा जो काही असेल तो ते भाडं घेऊन ते आपल्याला इथं चळवळीसाठी देखील त्यांनी आपल्याला प्रॅक्टिससाठी देखील सातत्याने ते नाट्यगृह उपलब्ध करून देत असतात. पण मुळातच या नाट्यगृहाची अवस्था अशी आहे की बाहेरून नाटकं येत नाही, आपण स्पर्धा करू शकत नाहीत. अशा प्रकारची एक अवस्था. आपण काय सांगाल या नाट्यगृहाच्या बाबतीत, काय आपलं मत आहे? सगळ्यात पहिले तर सांगेल की नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये मागच्या 2-2.5 वर्षांपासून आम्ही राजूभाऊंच्या सोबतीने इथे सराव करतो. आमचं हेच म्हणणं आहे की वेगवेगळ्या कारणांनी जर इथं वावर वाढला तर हीच चळवळ वाढेल. तर नाट्यगृह हे फक्त नाटकांसाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठीपेक्षा आपण सांस्कृतिक केंद्र व्हावं, जिथे वाचनकट्टा असेल, अभिवाचनाचे कार्यक्रम होतील किंवा असे छोटे छोटे कार्यक्रम जरी झाले तरी आपण लोकांचा वावर वाढल्यामुळे इथे सांस्कृतिक गोष्ट पुढे जातील. राहिला दुसरा मुद्दा की इथे ज्या टेक्निकल गोष्टी होत्या तर त्या राजू भावसार यांच्याकडे येण्याच्या अगोदरच त्या नादुरुस्त स्थितीमध्ये होत्या. तर सगळं कलावंतांकडून किंवा राजू भावसार यांची पण ती विनंती आहे की आम्हाला नाट्यमंदिर हे सुस्थितीत जर करून दिलं तर आम्ही सर्व कलावंत याला व्यवस्थित सांभाळू. आणि दुसरा आमचा असा मुद्दा आहे की त्यांनाही ते योग्य दरामध्ये जर महानगरपालिकेने कलावंतांसाठी ज्या रजिस्टर्ड संस्था आहेत त्यांच्यासाठी जर महानगरपालिकेने एक रेट ठरवून दिला तर त्यांनाही ती अडचण येणार नाही आणि आम्हालाही सोयीचं होईल. जेणेकरून महानगरपालिकेने अशा संस्थांची यादी करून त्या संस्थांना कार्यक्रम ठरवून दिले तर तो रेट त्यांनाही द्यायला परवडेल आणि आम्हालाही जास्तीत जास्त कार्यक्रम करून द्यायला आवडेल. दुसरा मी असा मुद्दा म्हणतो की वेगवेगळ्या शहरांमध्ये आमदार करंडक असतील किंवा असे करंडक होतात. जळगावमध्ये आत्ताच होऊन गेला. तर आपल्याकडे असं जे काही राजकीय प्रतिनिधी आहेत तर त्यांनी वेगवेगळे करंडक सुरू करावे. छोट्या सांस्कृतिक चळवळी, छोटे छोटे कार्यक्रम जरी झाले तरी त्याच्यामुळे एक सांस्कृतिक कार्यक्रम वाढीला सुरुवात होईल. धुळ्यामध्ये पूर्वी धुळे फेस्टिवल व्हायचा, तो आता कुठे दिसत नाही. महानगरपालिकेने असे काही जे काही कार्यक्रम आहे ते नक्कीच घ्यायला हवेत किंवा मग आमदार यांनी त्याच्यात लक्ष घालून धुळ्यात सांस्कृतिक चळवळ कशी वाढेल याच्यासाठी सहकार्य करावे एवढीच आमची अपेक्षा आहे. अगदी खरं आहे. ज्या शहरामध्ये कलावंत असतात, ज्या शहरामध्ये साहित्याचं उहापोह होतं, ज्या शहरामध्ये नाट्यसंस्था त्या कलावंताचं जे काय त्या शहराचं जे काही आरोग्य असतं ते अबाधित राहतं. कुठेतरी कुठल्यातरी एखाद्या चळवळीमध्ये आपण अडकून पडलो, आपण साहित्यात अडकलो तर आपल्या डोक्यात बाकीचे विचार येत नाही आणि त्याच्यामुळे आपलं जे काही मेंदू असतो तो तल्लक राहतो आणि आपण कलेच्या माध्यमातून आपल्याला काय या शहराची सेवा करता येईल आणि आपला देखील काय
आपलं देखील काय आपल्याला प्रगती करता येईल अशा प्रकारचं एकंदरीत हे जे काही क्षेत्र आहे हे वैचारिक क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रामध्ये सातत्याने उलथापालथ होत असते आणि एकच आहे की त्याचं एक सांस्कृतिक केंद्र म्हणून नाट्यगृहाकडे बघितलं जातं आणि हे नाट्यगृहच जर दुरावस्थेत असेल तर मग चळवळ टिकणं आणि चळवळ रुजणं हे फार कठीण होतं. आपली नाट्यगृहाच्या बाबतीतच चर्चा चाललेली आहे. काय आपली अपेक्षा आहे थोडक्यात आपण सांगाल? आमची अपेक्षा हीच आहे की महाराष्ट्र शासनाने एक निधी जो पाठवलेला आहे सांस्कृतिक निधी तो जो परत जातो आहे आता राजभवनने खुलासा केला तर असं नको व्हायला. उलट सर्व आमदार असतील महापौर असतील किंवा खासदार असतील यांनी आमच्यासारख्या सांस्कृतिक क्षेत्राला यथाशक्ती मदत केली पाहिजे आणि हे नाट्यगृह स्थानिक कलाकारांसाठी कमीत कमी रेटमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे हीच अपेक्षा आहे. काय आपली थोडक्यात काय आणखीन? जसं भटूभाऊंनी सांगितलं की आम्हाला किमान काही दरामध्ये नाट्यमंदिर उपलब्ध व्हावं, नाट्यमंदिराची निर्मिती व्यवस्थित व्हावी, दुरुस्ती नाट्यमंदिराची व्हावी आणि नियमाप्रमाणे नाट्य परिषदेसाठी एक रूम हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो. जिथे जिथे नगरपालिकेचे नाट्यगृहाचं नाट्य परिषदेचं ऑफिस असलं पाहिजे. बरोबर. काय आपण सांगाल थोडक्यात? मी हे सांगू इच्छितो की इथं ज्याप्रमाणे लाईटाची दुरवस्था आहे त्याच्यावर सगळ्यात अगोदर तोडगा काढला पाहिजे की इतक्या युनिटचं बिल भरणं कलाकारांना शक्य नाही राहत. त्याच्यावर सौर ऊर्जेचा वगैरे एखादा प्रकल्प लावून आणि ती लाईट व्यवस्था कायमस्वरूपी करण्यात यावी आणि अजून नवीन नवीन जे काही करता येईल जे आधुनिक पद्धतीने आज डिजिटल मार्केटिंग झालं आहे, डिजिटल सगळं झालं आहे तर जितकं डिजिटल आपल्याला हे करता येईल तेवढं करण्यात यावं. काय थोडक्यात काय प्रशासन आणि व्यवस्थापकांनी सामंजस्याने घेऊन काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आणि आम्हा कलावंतांचा ही अडचण दूर केली पाहिजे. सुजय काय सांग? नाट्यमंदिराच्या ज्या टेक्निकल गरजा आहेत त्या जर पूर्ण केल्या म्हणजे इथे लाईट साऊंडची व्यवस्था जर नीट झाली आत्ता दुरुस्तीच्या याच्यामध्ये तर बाहेरचे नाटकं येऊ शकतील आणि ती जी काय टेक्निकल गोष्ट आहे ती सांभाळण्यासाठी नाट्य क्षेत्रातील टेक्निकल व्यक्तीला सोबत घेतलं जावं जेणेकरून ते सगळं टिकून राहील असं मला वाटतं. एवढीच अपेक्षा आहे. आपण पाहतोय नाट्यगृहाच्या बाबतीत आपण चर्चा करतोय सातत्याने इथं अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत की या नाट्यगृहाची पुन्हा सुरुवात करायची असेल, पुन्हा या नाट्यगृहाचं सुशोभीकरण करायचं असेल तर एक नाट्य क्षेत्रातला जो काही तज्ज्ञ माणूस असेल ज्याला टेक्निकल गोष्टींची सगळी माहिती असेल असा माणूस सोबत घेऊन या नाट्यगृहाची पुन्हा सुरुवात झाली पाहिजे. पुन्हा एकदा हे नाट्यगृह दिमाखामध्ये या शहरामध्ये सुरू झालं पाहिजे. आपण पाहतोय की मागच्या वेळेला आमचे जे काही नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत प्रशांत दामलेंनी देखील या संपूर्ण महाराष्ट्रातील जे नाट्यगृह आहेत त्यांच्या सुशोभीकरणासाठी किंवा त्यांच्या दुरुस्तीसाठी एक निधी त्यांनी जाहीर केला होता. तो निधी देखील आपल्याला मिळेल, तो निधी देखील आपल्याला मिळेल पण तिथं महानगरपालिकेचा पाठपुरावा असला पाहिजे आणि तो पाठपुरावा असला तरच हे नाट्यगृह दुरुस्त होईल. नाही तर या नाट्यगृहाची अवस्था आणखीन येणाऱ्या काही दिवसामध्ये अत्यंत बिकट होईल. अशा प्रकारची एक प्रतिक्रिया या संपूर्ण कलावंतांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली आहे. मी पुन्हा एकदा या शहरामध्ये निवडून आलेले जे आमदार असतील त्यांना मी एकच सांगेल की नुसते गटारी रस्ते पाणी आणि आणखीन बाकी काही इतर विकास कामं करण्यापेक्षा तेही महत्त्वाची आहेतच पण कुठेतरी या शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ देखील रुजली पाहिजे. आपण या शहराचं सांस्कृतिक देणं लागतो अशा प्रकारचा विचार देखील तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. तरच या शहराचं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य अबाधित राहील, या शहरात शांतता राहील. पुन्हा आपण एका नवीन प्रश्नासाठी नवीन लोकांशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल आणि गाव संवाद. धन्यवाद. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. संवादातून जाणून घ्याया जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद. गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद